किंग विरुद्ध पी एम एम्पायर नाणेफेक जिंकून एक आगळावेगळा निर्णय फलंदाजीसाठी केलेला आहे. जिग्नेश यादव असेल सलामीवीर जोडी कृष्णा ठोळे, जिग्नेश यादव आणि गोलंदाजी मार्फत असेल संदीप पेडेकर, एक अनुभवाची खाण असलेला गोलंदाज आणि तितक्याच ताकदीचा असलेला फलंदाज जिग्नेश यादव. कालच्या दिवसामध्ये काहीसा खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. आज असेल का त्या परफॉर्मन्समध्ये जिग्नेश यादव. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक पहिलं पाहतोय संदीप पेडेकर. पहिला चेंडू फेकला जाईल. याच्या अगोदर सामना पाहिला आपण देवांश फायटर आणि एस ब्रदर्स. एक सुंदर सामना पाहिला. पहिला चेंडू फेकला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला. एक धाव्याने सुरुवात करतोय जिग्नेश यादव. धाव संख्या मात्र 1. पुढचा चेंडू सडक बेडेकर यांचा. कृष्णा ठोळे मारा करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील. पंच मात्र फेटावून लावत आहेत अपील. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संदीप पेडेकर. कालच्या दिवसामध्ये नक्कीच प्रभावित केलं या गोलंदाजीने. अक्षरशः राजेश पोळेकर सारख्या फलंदाजाला त्यांनी थांबवून ठेवलं होतं संदीप पेडेकर याने. पुढचा चेंडू संदीप पेडेकर यांचा पाहतोय आपण. कृष्णा ठोळे मारा करेल. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र आता मात्र सुंदर फटका. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 या धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या 5. धन्यवाद. सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. एक कव्हर ड्राईव्ह कृष्णा ठुले यांचा. एक 5 धावा पाहतोय धावसंख्यावर. पवेलियनच्या समोर आहेत ना, त्यांनी पाठीमागे यायचं थोडं. सगळ्यांनी विनंती आहे. सगळ्यांनी यायचं आहे. सूचना. प्रिन्स वॉरियर्सचा कर्णधार सुनील ठोले यांचा मोबाईल कोणाकडे असेल तर जमा करायचा. प्रिन्स वॉरियर्स. हां, खराब चेंडू आणि खराब यष्टीरक्षक सुद्धा पाहायला मिळतं. वाईट +2 धावा ॲड होत आहेत धाव कार्डवर. धाव संख्या मात्र 8. खराब चेंडू पाहायला मिळाला. स्वेर मारा. पुढचा चेंडू संडू यांचा, कृष्णा ठोळे यांचा. आता मात्र पुन्हा तोच चेंडू तोच क्षेत्र हलक्या हाताने ढकलून काढलाय. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी पाहायला मिळतात कृष्णा ठोळे यांची. धाव सुवर्ण संधी खेळाडूंसाठी. सर्व सीट सुवर्ण संधी. जो कोणी खेळाडू लगातार 3 षटकार खेचेल त्याच्यासाठी पारितोषिक असेल. फायनलपर्यंत मनोज ठुले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. फायनलपर्यंत जो कोणी खेळाडू लगातार 3 षटकार मारेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहतो संदीप पेडेकर. आखूड खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव खेळून पूर्ण काढते. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला. धाव संख्या मात्र पूर्ण साथे 14. पंच षटक समाप्तीची घोषणा करतात. एक षटकाखेर धाव संख्या होते 14. बिनबाद 14. मिळालं. एक पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक असेल स्वप्नील मोरे, एक युवा गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये यांनी सुद्धा प्रभावित केलं. स्वप्नील मोरे यांनी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. एक मिनिट.
हा 5वा राऊंड संपल्यानंतर 6व्या राऊंडचे सर्व सामने 6व्या ते 7व्या राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे होणार आहेत. सर्वांना त्याची सर्व संघ नायकांना तसेच सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. येणारे सर्व सामने हे 3 षटकाचे असणार आहेत. त्याच्यानंतर हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण जे आपले पोस्टर लावलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत, ते सर्वांनी डागडुगीसाठी कोर कमिटी सर्वांनी पोडियमजवळ यायचं आहे. आपल्या गेटपासून ते आपल्या सभोवतालचे सर्व जे पोस्टर आहेत, बॅनर आहेत, ते आपल्याला व्यवस्थित हाताळायचे आहेत. कारण आता शेवटचा दिवस आहे. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष आपल्यावरती असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. खास करून कोर कमिटी यांना नम्रतेची विनंती राहील की या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला थोडंसं स्पर्धेचे आयोजक म्हणून एक मोठी जबाबदारी उचलायची आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बॅक टू द नाचरे. धन्यवाद भरत दादा. पाहतोय आपण जिग्नेश यादव यांचा एक आक्रमक पवित्रा पाहतोय. एक स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू गेला होता 6 धावांसाठी आणि एक समोरच्या दिशेने खेळला होता चेंडू. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते 26. एक सुवर्ण संधी असेल जिग्नेश यादवसाठी बॅक टू बॅक 3 षटकासाठी. आणि काहीसा चेंडू खाली बसला होता. सुंदर चेंडू कमबॅक पाहायला मिळतोय. स्वप्नील मोरे यांचं लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं. असंच काहीस जिग्नेश यादव यांचा पुढचा चेंडू वाटतं पुन्हा मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. 1 धाव पूर्ण होते. 2 या धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते बिनबाद 28. नो चेंडू असेला आणि हा चेंडू असेल फ्रीट. पुढचा चेंडू बघा कृष्ण ठोळे यांचा स्टेप आउट करणं. चेंडू रेस्क्यू डोक्यावरून क्षेत्रक असेल जयेश ठुले. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. स्वप्नील मोरे यात मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 29. शांत गतीने क्रिकेट पाहायला मिळते स्वप्नील मोरे यांचा पुढचा चेंडू. आता मात्र समोर दिशेने मिस टाइम फटका. मात्र नो मॅन्स म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता कृष्ण ठोळे यांचा. कोणताही कॉल नाही जिग्नेश यादव यांच्याकडून. वैयक्तिक पहिल्याने सांघिक दुसरं षटक हाताळताना स्वप्नील मोरे मात्र कमबॅक करून देतोय. नक्कीच सुरुवातीच्या 2 चेंडूवर मोठे फटके आले होते मात्र शांत केले त्यांनी. त्यामुळे पुन्हा तोच चेंडू सुंदर फटका रोहित मोरे यांच्या हातातून जातोय. 2 धावा पडून पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या पूर्ण होते. धावसंख्या 32. षटक समाप्तीची घोषणा करतायत. 2 षटका अखेर धावसंख्या होते 32. अजून नवीन आहे. शांत पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना मात्र PM एम्पायरसाठी निर्णायक सामना असेल. जिंकायचं असेलच. एस ब्रदर्स सुद्धा आहे त्याच्यामध्ये. स्कोर आहे 32. बिनबाद 32. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय संदीप पेडेकर. यष्टांच्या पाठीमागे पाहतोय परेश ठुले यांचं. काहीसा गोलंदाजीला मार्गदर्शन करताना पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड जाऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 या धावसंख्या पुढे जाते. 38. जिग्नेश यादव मात्र एक आक्रमक पवित्रा पाहतो धारण करताना पाहतोय आपण. याच्या अगोदर पाहिलं स्वप्नील मोरे यांच्या गोलंदाजीवर आणि आता मात्र संदीप पेडेकर यांच्या. पुन्हा चेंडू आडव्या वाटण्या खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 1च धाव या संख्येवर धावसंख्या समाधान मानतोय जिग्नेश यादव. धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे सरसावे. धावसंख्या होते 39. बिनबाद 39.
सुंदर फलंदाजी पाहतोय आपण जिग्नेश यादव, कृष्णा ठोले. आणि आता मोठा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कृष्णा ठोले यांचा. एकच धाव, एकच या धावसंख्येवर समाधान मानतोय कृष्णा ठोले. पाहतोय संदीप पेडेकर. थोडंसं काहीसं महागडं षटक असेल संदीप पेडेकर यांचं यष्टीरक्षक आपली. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जिग्नेश यादव आपले इरादे स्पष्ट करताना काहीतरी ठरून आला असेलच नक्कीच. डीजे धावसंख्या पाहतोय. धावसंख्या मात्र एक आक्रमक धारण करते. धावसंख्या 46, बिनबाद 46. सुंदर याच्या अगोदर पाहिलं होतं आपण एस ब्रदर्सला फलंदाजी करताना. आणि आता मात्र जिग्नेश यादव आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय चेंडू. एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक नक्कीच. 2 धाव मात्र पूर्ण होते. थोडासा हतबळ होते क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते बिनबाद 48. पाहतोय आपण संदीप पेडेकर. अद्यापही शेलार किंग या संघाला गडी बाद करण्यात यश आलेलं नाहीये. जिग्नेश यादव मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढतोय. एक या धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 49. पंच मात्र षटक समाप्तीची घोषणा होते. 3 षटका अखेर धावसंख्या होते 49. बिनबाद 49. जिग्नेश यादव यांची एक आक्रमक खेळ पाहायला मिळते. सोबतच आशेला साथ देताना कृष्णा ठोळे कर्णधार आहेत. जिग्नेश एक नौका गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन उल्केश नागते युवा गोलंदाज. आणि समोर तितक्याचा ताकदीचा फलंदाज पाहतोय जिग्नेश यादव. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल उल्केश नागते. पहिलाच चेंडू काहीसा मोठा फटका मारण्याचा. परेश ठुले यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. यष्टीरक्षक त्याची कामगिरी चूक करतो आणि पहिला मोठा धक्का पाहायला मिळतो आपल्याला. जिग्नेश यादव सुंदर फलंदाजी करत होता. सुंदर फलंदाजी पाहायला आपल्याला मिळाली आणि एक सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आपण किती चेंडू खेळतो पण सांग. जिग्नेश यादव सुंदर खेळ पाहतोय आपण. 13 चेंडूमध्ये 32 धावा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नव्याने फलंदाज राज कदम. उल्केश नागते तो राज कदम. चेंडू राज कदमांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू एक कमबॅक करून देतोय संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो अचूक टप्प्याची. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहतोय आपण चेंडू. यष्टीरक्षक मात्र त्याची कामगिरी चोख करतोय. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू लगातार निर्धाव. राज कदम असेल स्ट्राईक एंडला. मोठा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र त्याची कामगिरी चोख करतोय. बॅक टू बॅक. तिसरा चेंडू निर्धाव आणि मोठा हादरा. दुसरा गडी गार होतोय. राज कदम आपलं खातं न खोलता धाव संख्या मात्र तिथं थांबवण्यात यश आलंय. उल्केश नागते काहीच आपल्याला पाहतोय. नव्याने फलंदाज प्रथम मोरे. 3 चेंडू लगातार निर्धाव. त्याच्यामध्ये 2 मोठे धक्के. एक जिग्नेश यादव, राज कदम आणि आता आखूड ठप्प्याचा चेंडू होता. फाईल दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मात्र पूर्ण होते. काहीसा प्रथम मोरे हतबल होतोय. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्या मात्र
पुढे सरसा होते, धाव संख्या होते 2 बाद 51. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते उल्केश नागते. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून 2 धावा खर्ची घालतोय. आपल्या संघाला मात्र काहीसं कमबॅक करून देतोय उल्केश नागते. असेल फलंदाज प्रथम मोरे. नेदर क्रिकेट सातत्याने खेळताना पाहतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा हवेमध्ये काही काळ. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. काहीसं कलेक्शन चुकीचं पाहायला मिळत आहे आणि त्याचा काहीसा फायदा होतोय फलंदाजाला. 3 धावा पळून काढल्या जात आहेत. 3 या धावसंख्या. धावसंख्या पुढे सरसा होते. धावसंख्या होते 2 बाद 54. 3 काढल्या. अगोदर किती होता? तिकडे 2 काढले. 51. शेवटचा असेल ना. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा आणि कृष्णा टोले यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर गोलंदाजी. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली उल्केश नागते यांची. परेश टोळे कोणती चुकी करत नाहीये. उल्केश नागतेने आपल्या संघाला मात्र कमबॅक करून दिलंय. 5 धावा खर्ची घालून 3 गडी बाद करून दिले आहेत उल्केश नागते. हॅलो, कौतुक करावं तेवढं कमीच. युवा खेळाडू की त्यांनी कॉमेडी बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. सर्व कोर कमिटी सभासद, अध्यक्ष सचिन शेडगे, उपाध्यक्ष अर्जुन मोरे सर्वांनी इथं पोडियम जवळ यायचं आहे. ह्याच्यानंतरची रणनीती आपल्याला ठरवायची. हा 5व्या फेरीतील शेवटचा सामना आहे. ह्याच्यानंतर आपल्याला आजचा आपला हा शेवटचा दिवस असल्या कारणाने पुढील जी रणनीती आहे ती आपल्याला ठरवायची आहे. त्यामुळे सर्वांनी पोडियम जवळ यायचं आहे. कोर कमिटी सभासद सर्व कोर कमिटी सभासद सचिन शेडगे, अर्जुन मोरे, परेश टुले, भावेश नागते. परेश टुले यांचा सामना चालू आहे म्हणून त्यांनी तिथे थांबले तरी चालेल, परंतु भावेश नागते, जगदीश पानवकर, राजेश नागते, रुपेश टुले, अंकुश टुले, आकेश यादव, सुधीर टुले ज्यांचा सामना चालू आहे त्यांनी तिथे थांबले तरी चालेल. त्यानंतर आतिश नागते, राजेश पोलेकर, सूरज मोरे, भगवान यादव, चंद्रकांत मोरे, मनोज पेडेकर, विशाल पानवकर, संदीप पेडेकर, तुकाराम यादव, कृष्णा टुले, सुमेश शेलार, रवी मोरे, गोपीचंद पेडेकर, मंगेश टुले, दीपक जोरकर, दिनेश टुले, सचिन टुले, अशोक गायकवाड आणि दीपक शेडगे ज्यांचा सामना चालू आहे त्यांनी न आले तरी चालेल, पण बाकी ज्यांनी सर्वांनी पोडियम जवळ यायचं आहे. त्याचबरोबर प्रिन्स वॉरियर्स आणि बोध ब्लास्टर यांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. कमिटी मेंबर संपर्क साधायचा माईक जवळ. आकेश यादव यायचं माईक जवळ. गोपीचंद पेडेकर यांना भेटायचं. आकेश यादव पीएम एम्पायर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एक विनंती असेल प्रेक्षक खेळाडू यांच्यासाठी सूचना असेल, ज्या खुर्च्या आहेत बाहेर तुम्ही घेतलेल्या त्या तुम्ही पवेलियनमध्ये लावायच्या आहेत. सगळ्यांना विनंती असेल, एक खेळाडू आणि प्रेक्षक ज्या बाहेर खुर्च्या आहेत ते त्या पवेलियनमध्ये लावायच्या आहेत. पीएम एम्पायरने फलंदाजी करताना प्रथम धावसंख्या मात्र उभी केली. धावांचा डोंगर पाहतोय आपण 54 आणि किती 55 धावांचा डोंगर उभं केला आहे शेलार किंग समोर. आणि सलामीची जोडी पाहतोय आपण परेश ठुले आणि संदीप पेडेकर. तोच परेश ठुले ज्याने कालच्या दिवसामध्ये देवांश फायटर विरुद्ध एक आक्रमक पवित्र धारण केला होता. परेश ठुले याने वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतो. एक नौखा गोलंदाज क्रिश मोरे खूप प्रभावित केलं या गोलंदाजीने. क्रिश मोरे असेल गोलंदाज.
स्ट्राईक एंडला असेल फलंदाज परेश. पहिला चेंडू फेकला जाईल, एक फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. वन बाउन्स, चौकार. नितेश एक मिनिट. नाणेफेक. प्रिन्स वॉरियर्स आणि बोट ब्लास्टर दोन्ही संघ नाही खेळायचा आहे नाणेफेकीसाठी, आणि मी सीताराम गुजर यांना निमंत्रित करतो. इकडे प्रिन्स वॉरियर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. वीरेंद्र मोरे, आपला काय निर्णय असेल? फलंदाजी. तुम्ही किती धावांपर्यंत टार्गेट करू शकता? 4 ओव्हरच्या का 3 ओव्हर? 3 ओव्हर. 3 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी 45-40 प्लस करू. आणि समोरच्या टीमला किती धावात रोखू शकता? 35-32. धन्यवाद. आतेश, टॉपमध्ये तुझी काय रणनीती आहे? माझी काय, मला तर चेसिंग करायचीच आहे. समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखू शकता? 30 ते 35. धन्यवाद. धन्यवाद गोपीचंद पेडेकर. जाऊयात सामन्याकडे. आणि मी विनंती करतो गणेश रणपिसे यायचं आहे समर्थनासाठी. पाहतोय पहिल्या षटक मार्गस्थ असताना क्रिश मोरे याचं नक्कीच सुंदर चेंडू होते, काहीस खराब प्रदर्शन पाहायला मिळते. धाव संख्या 10 या आकड्यावर जाते क्रिश मोरे यांच्या परेश टोल्यावर. काहीस या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेल्या ह्या गावच्या आमच्या मामी सन्माननीय पुष्पा प्रकाश टुले, त्याचबरोबर मंगल काशीनाथ रणपिसे यांना विनंती करतो की आपण मंचावरती बसायचं आहे. ह्या स्पर्धेसाठी खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट असेल की महिला शक्तीसुद्धा इथं उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यांचा मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत व्यक्त करतो. धाव संख्या पाहतो आपण स्कोर कार्डवर 14. एक खंत नेहमी वाटायची का चाचामध्ये स्पर्धा होतात, परंतु हवा तसा महिला प्रेक्षक वर्ग नसतो, परंतु ह्या वर्षी महिला प्रेक्षक वर्ग सुद्धा ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सुंदर चेंडू. षटक समाप्तीची घोषणा. एक षटका अखेर धाव संख्या होते 1 बाद. रुपेश टुले, रुपेश टुले, रुपेश रुपेश मी पुष्पा टुले आणि मंगल रणपिसे यांना विनंती करतो की त्यांनी पोडियमवरती यायचं आहे. पुष्पा टुले आणि मंगल रणपिसे आपल्याला विनंती राहील. आणि मी रुपेश टुले यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आपल्याला. इकडे इकडे. खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. नेहमीच आपण बाहेर फिरत असतो, पण आपल्या मागं जो आपला पाठीचा काना म्हणून ज्याला संबोधलं जातं ते आपलं कुटुंब असतं. आणि त्या कुटुंबाच्या जोरावरतीच एक म्हण आहे की यशस्वी पुरुषांच्या मागं नेहमीच महिला असतात. आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या मागं कोण असतील तर त्या आपल्या आई
आपल्या बहिणी आणि आपल्या सर्व कुटुंबातील सर्व महिला असतात आणि त्यांचाच आपण यथोचित सन्मान इथं करू इच्छितो. मी रुपेश टुले यांना विनंती करतो की त्यांनी रणपिसे यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर मी गोपी यांना विनंती करतो की त्यांनी मंगल रणपिसे यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित दाखवलीत त्याबद्दल आपले शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. खरोखरच ह्या CPL 3मध्ये अशा दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे की महिला वर्गसुद्धा आपल्याला इथं CPLच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या दोघांचंही. आणि आपल्याला विनंती राहील की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद भरत रणपिसे. एक षटका अखेर धावसंख्या पाहतोय. स्कोर कार्ड 14. एक गडी बाद कृष्ण मोरे यांची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथम मोरे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं चेंडू पाहतोय आपण. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. प्रथम मोरेची पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय आणि स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. एक कालच्या दिवसाचा हिरो, शेलार किंगचा हिरो म्हटलं जाईल खरं तर, जयेश ठुले. सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल त्यांची आपल्याला. जयेश ठुले स्ट्राईक एंडला असलेले संदीप पेडकर स्वतः कर्णधार आहे. पुढचा चेंडू प्रथम यांचा असेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना प्रथम मोरे तो संदीप पेडकर. आता मात्र खराब चेंडू एक जातोय स्टेकच्या बाहेर पाठीमागे. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक मात्र अडवतोय. धाव संख्या होते 2 आकड्याने पुढे सरसावते. धाव संख्या होते 1 बाद 16. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल PM एम्पायर संघाला. पाहतोय आपण प्रथम मोरे विरुद्ध संदीप पेडकर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ दिशेने घेऊन काढलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक अखिल जिग्नेश यादव. सुंदर फलंदाजी पाहिली जिग्नेश यादव यांची. धाव संख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. धाव संख्या होते 1 बाद 17. स्ट्राईक एंडला असेल जयेश ठुले प्रभावित केलं या फलंदाजाने. कालच्या दिवसामध्ये सुंदर फलंदाजी पाहिली आपल्याला पाहायला मिळाली यांची. मयुरेश मोरे कुठे असेल त्यांनी रुपेश टुले यांना भेटायचं आहे. मयुरेश मोरे सामना चालू करायचा आहे. प्रथम फटाफट कमी वेळ आहे आणि जास्त सामने खेळवायचे आहेत आपल्याला. तर चेंडू जयेश ठुले यांचा असेल. एक सुंदर जातोय गल्ली पॉईंटमध्ये. एक धाव मात्र पूर्ण होते. 1 धावसंख्या पुढे सरतवते. क्षेत्ररक्षक असेलच प्रदीप पाणवकर कोणतीही चुकी करत नाही आहे. यष्ट्यांच्या पाठी एक चोख कामगिरी पाहतोय आपण. प्रफुल्ल ठुले यांची पुढे सरसावते. धावसंख्या होते 1 बाद 18. प्रथम मोरे यांचा पुढचा चेंडू असेल. संदीप पेडकर आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल. एक या थोडंसं खराब कॉलिंग पाहायला मिळतंय. 1 या धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 19. गणेश रणपिसे कुठे असेल त्यांनी यायचं आहे इथे. कुठे आहे प्रथम मोर्याचा पुढचा चेंडू. आता मात्र कवचच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी 6 या धावसंख्या मात्र पुढे सरसावते. एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला जयेश ठुले यांचा. मिडअपच्या डोक्यावरून धावसंख्या 25. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल. रितेश मोरे कुठे असाल तर कॉमेडी बॉक्स संपर्क साधायचा आहे. रितेश मोरे AS ब्रदरचा रितेश मोरे. षटक समाप्तीची घोषणा. 2 षटका अखेर धावसंख्या पाहतोय आपण. शेलार किंग या संघाचे 1 गडी बाद किती 25. गणेश रणपिसे 12 चेंडू मध्ये. गणेश रणपिसे आणि कॉमेडी बॉक्स संपर्क साधायचा आहे. गणेश रणपिसे ये ना बाबा आहे तिकडे.
वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक पाहतोय आपण. एक नौका गोलंदाज क्रिश मोरे, एकीकडे अनुभव असलेला फलंदाज संदीप पेडकर आणि एक नौका युवा जोश ज्याच्याकडे म्हणता बघता येईल क्रिश मोरे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहतोय आपण. अद्याप 12 चेंडू 30 धावांची गरज असेल. पहिला चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून. एक आक्रमक पवित्र धारण करतोय संदीप पेडकर. 6 धावा, 6 धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 31. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत संदीप पेडकर आणि एक मोठा फटका नक्कीच आलाय. कमबॅक करावा लागेल. साहिल मोरे पण बोलतोय त्याला. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. आता मात्र सुंदर चेंडू, थोडस स्वेर मारा होतोय पंचांचा. दोन्ही हात समांतर. सामना जिंकायचा असेल तर एक अचूक टप्प्यांची गोलंदाजी करावी लागेल आणि अतिरिक्त धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर संदीप पेडकर मात्र आपले इरादा स्पष्ट करतो पहिल्या चेंडूवर. पाहतोय आपण पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा मोठा फटका जातो. चेंडू वाईडीचे लोंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार संदीप पेडकर यांनी आपले इरादे मात्र स्पष्ट केले आहेत. धाव संख्या 6 आकड्याने पुढे सरसावते. धाव संख्या होतीये 1 बाद 38 धावा. सामना मात्र खुला करून घेतोय संदीप पेडकर. साहिल मोरे यांच्या चेंडूवर लगातार लगावले 2 चेंडू 2 षटकार. संधी आहे संदीप पेडकर यांच्यासाठी. एक षटकार अजून खेचावा लागेल. 500 रुपयाचं बक्षीस असेल मनोज ठुले यांच्याकडून. बक्षीस लागू होईल का, जाऊयात. पुढचा चेंडू क्रिश मोरे अर्थात समोर असेल संदीप पेडकर. एक आक्रमक पवित्र धारण केलाय संदीप पेडकर आणि असेल का. आणि आता मात्र कव्हर देशाने चेंडू जातोय. कार्पेट साने खेळून काढला. एक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तिथे एक माजी क्रिकेटपटू संतोष मोरे. 2 धावा मात्र पडून पूर्ण काढल्या जात आहेत. धाव संख्या होते 40. अद्यापही सामना अजून आहे. 9 चेंडू 15 धावांची गरज असेल. ह्याच गोलंदाजाने काल 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. पुन्हा एकदा स्वेर मारा पाहतोय आपण. या अतिरिक्त धावसंख्या मात्र पुढे सरसा होते. धावसंख्या होते 1 बाद 41. क्षमता आहे या गोलंदाजाकडे सामना रोखवायची. काल 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. दीपेश माने सर यांनी शब्द उच्चारला होता की कोण डिफेंड करू शकेल का, आणि नक्कीच क्रिश मोरे याने त्या पूर्ण केल्या. आता मात्र मिस फटका पाहतोय पण एकच धाव मिळते. धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या 1 गडी बाद 43 42. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 2 स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय जयेश ठुले अचूक. आता मात्र कव्हर चेंडू पाहतोय. एक सुंदर फटका गचा क्षेत्ररक्षक डोक्यावरून जातोय. चेंडू 1 बाउन्स चौकार. कोण सागर मोरे कुठे असेल त्याने तुकाराम यादव संपर्क साधायचा आहे. सागर मोरे. धाव संख्या पाहतोय आपण. एक सामना खुला करून घेतलाय जयेश टुले आणि या चेंडूने. धाव संख्या होते 46. हा मात्र पुन्हा मोठा फटका जातो वाईडिश लोंगोनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी सामना खुला करून घेतलाय. गणेश रणपीसे यायचंय. 6 चेंडू 3 धावांची गरज असेल.
6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जिग्नेश यादव फलंदाजी चांगली केली होती या गोलंदाजाने. गोलंदाजी देखील त्या ताकदीची केली जाते का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ओव्हर द विकेट पहिला चेंडू पडला जातोय. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आपण पाहतो बरेचसे संदीप पेडेकर एक शांत स्वभावाचा खेळाडू आपण पाहतो आणि यावेळेस थोडंसं आगलं वेगळं चित्र आम्हाला जरूर पाहायला मिळालं या ठिकाणी. 360 खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रयत्न पण चांगले आहेत. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना यावेळेस आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. सुरेख फटका नजागत. वाह, कव्हरच्या डोक्यावरून षटकार, विजयी षटकार येईल या जयेश ठुले याच्या बॅट मधून. 6 धावा. आणि या ठिकाणी विजयी संघ होतोय तो म्हणजे शेलार किंग संघ. राजेश पोलेकर आणि जयेश ठुले यांच्यामध्ये मी तरी म्हणेल की रेस चालू आहे सध्या. जबरदस्त सामना झाला. त्यानंतर पुढील जो होणारा सामना आहे राऊंड 6व्या फेरीतील हा सामना असेल आणि हा सामना 3 षटकांचा असेल. सर्वांनी नोंद घ्यायची याची. सर्व संघनायक तसेच सर्व खेळाडू यांना विनंती राहील की हा सामना होणारा सामना 3 षटकाचा असेल. त्याचबरोबर नाणेफेक झालेली आहे ना त्यांची. आणि हा सामना जिंकलेला आहे तो शेलार किंग संघाने. मॅन ऑफ द मॅच कोण आहे का नाही? आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो तो जयेश ठुले. जयेश ठुले हा ह्या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित केला गेला आहे. जयेश ठुले आणि कॉमेडी बॉक्स संपर्क साधायचा आहे. एक ओव्हर पॉवर प्ले असणार आहे 3 षटकांच्या सामन्यामध्ये. पहिला षटक हे पॉवर प्लेचा असेल याची नोंद घ्या.